स्क्रोल करण्याआधी मला सगळ्यांनी सांगा, कोणाला बटाट्याचे काप आवडतात ना प्रत्येकाला. ही एक सिंपल रेसिपी आहे. खरंच माझ्या मुलीच्या जेवणा खावण्याचं मला एवढं टेन्शन असतं ना. तिला ना भाजी आवडत ना मच्छी आवडत. डाळ भात केला तर त्याच्याबरोबर काय खायचं हा प्रश्न पडतो. मुलाचं तसं नाही, मुलगा माझा सगळं खातो, जसं की मच्छी मटण चिकन भाजी सगळं खातो. पण ही मोठी मुलगी असूनसुद्धा हिचे खाण्यापिण्याचे खूप नाटकी असतात. तर त्यामुळे डाळ भाताबरोबर तिला बटाट्याचे काप हे तिचे फेवरेट आहेत. आता हे काप करण्यासाठी एक टेक्निक आहे. जेव्हा आपण बटाटे चिप्स म्हणजे जे कटिंग करून आणि त्याला पातळ नाही कापायचे, जरा मीडियमच स्लाईस करायचे बटाट्याची आणि ती पॅनमध्ये चांगली टॉस करायचे. बटाटे तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे. आधी त्याच्यात काहीच टाकायचं नाही. आणि ज्या वेळेला बटाट्यांना जेव्हा काळे डाग पडतील, म्हणजे जसं की फ्राईंगचे जे डाग असतात ते पडतात, मग त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ हळद लाल तिखट आमचूर पावडर हे सगळे पदार्थ टाकून हे जिन्नस टाकून मग त्यांना पुन्हा टॉस करायचे असतात. थोडं उलटा पालट करून मग त्यांना परत फ्राय करायला ठेवायचे असतात. आणि मग फायनल रिझल्ट बघाल ना तुम्ही, तर हे बटाट्याचे काप अगदी क्रिस्पी होतात. तर ही आहे टेक्निक. तर ह्या टेक्निकने केलेले बटाट्याचे काप तुम्ही पण करून बघा. आधीच हे सगळं मीठ वगैरे टाकलं ना, मसाले वगैरे टाकले ना, तर ते बटाट्याची भाजी होऊन जाईल. तर तुम्ही पण या टेक्निकनी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडले का. आता बघा ह्याचं फायनल लुक किती सुंदर दिसतोय ना आणि खायला पण अतिशय टेस्टी आहे. हां, तर प्रत्येक घरामध्ये असा एका ना एक मेंबर असतोच की ज्याला आवडत नाही भाजी मच्छी वगैरे खायला. तर अशी रेसिपी त्याला करून द्या, त्याला खूप आवडेल. आणि हो, भाजी मच्छी वगैरे हे सगळं खायला शिकवाच. आतासाठी एवढंच. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.